केळुस्कर गुरुजींनी जे शिवचरित्र लिहिलं त्याच्यामध्ये गुरुपदाचा बद्दल भाष्य आहे, शिवाजी आणि तुकाराम महाराजांच्या नात्याबद्दलचा प्रश्न हा सर्व चरित्रामध्ये आपल्याला आलेला दिसतो, पहिल्यांदा आलेला दिसतो. त्याच्यानंतर आपल्याला सेतू माधवराव पगडी यांनी इतिहास काळामध्ये एक नैतिक दृष्टिकोनातून मुत्सद्दीपणाने शिवाजी महाराजांनी कसं काम केलं याच्याबद्दल ते भाष्य करताना दिसतात. आपण जर शरद पाटलांसारखे प्राच्यविद्या पंडित घेतले तर त्यांनी शिवाजी महाराजांकडे अत्यंत एक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे जात्यांतक लोकशाही क्रांतीसाठी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी काय प्रकारे कार्य केलं याच्यावर ते आपल्याला प्रकाश टाकताना दिसतात. शरद जोशी यांनी शेतकऱ्यांचा राजा शिवाजी याच्यावर आपल्याला भर देऊन शिवाजी महाराजांबद्दलचं लिखाण आपल्याला म्हणजे अशी एक ना अनेक पुस्तकं मराठी भाषेमध्ये ही आपल्याला उपलब्ध असलेली दिसतात आणि ज्याच्यातून आपण शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व समजून घेऊ शकतो. तुम्ही जर शिवाजी कोण होता हे पुस्तक पाहिलं म्हणजे शिवाजी महाराज नेमके कोणासाठी काम करत होते, ते रयतेचे राज्य कसे होते, त्यांची महसूल पद्धती कशी होती याबद्दल तिचं संपूर्ण विश्लेषण हे कॉम्रेड गोविंद पानसरे तुम्हाला करताना दिसतील. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, ब्राह्मणी की महमदी, म्हणजे हे संपूर्ण शिवचरित्र जे शिवकाळ आहे केवळ धार्मिक युद्धाचा नाही तर इथे जाती व्यवस्था समाजामध्ये कुठल्या प्रकारचा संघर्ष शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना करावा लागलाय याच्यावर भर आपल्याला दिलेला दिसतोय.